प्रोसेस सुरू केली होती आणि संपतजी बरोबर बोलून आणि मॅथ्यूनी ही एक ग्रीन यूथ मूवमेंट मध्ये तो एक आपको बोलने का क्या है 30 years ago in 1990 हमारे लिए आज एक I would like to call Matthew, the founder of CYTA, on the stage. Event truly special. Thank you, Praveen sir. हमारे लिए आज एक आपको बोलने का क्या है 30 years ago in 1990 I would like to call Matthew, the founder of CYTA, on the stage. पण ह्या लढ्यामध्ये उतरलेला आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने उतरलेला आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही वारीपासून केलेली होती. वारीत जो योगदान देतो तो पुढे जातो. वारीत जो कष्ट करतो त्याला विठोबाचा आशीर्वाद मिळतो. वारीत जो वारकऱ्याची सेवा करतो त्याला एक पुण्य लाभ होतो. अशा भावना मानणारा मी कार्यकर्ता. मी देखील गेले 26 वर्षे सिंबाळसीच्या शिलासाळी ट्रस्टच्या माध्यमातून वारीचा दवाखाना चालवत असतो आणि त्याला मॅथ्यू सरांचे फार मोठे सहकार्य असतं. मुद्दा असा आहे या ठिकाणी की ज्यावेळेस हा कचऱ्याचा प्रश्न उपस्थित राहिला तर सुरुवातीपासून वंदनाताई आघाडी होत्या. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता. त्या काळात त्यांनी क्लीन पुणे सिटी आणि चकाचक पुणे ह्या 2 संकल्पना त्यांनी राबवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये कचऱ्याच्या बद्दल विरुद्ध जी जागृती तयार झाली त्याच्यामध्ये त्यांचा हा फार मोठा पुढाकार हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. मित्रांनो, आणि त्यामुळे मला अविनाशजी पण म्हणाले की तुम्ही खऱ्या बसल्यावर पण म्हणाले आणि भाषणातून पण म्हणाले की पर्यावरण हा शब्द कदाचित कॉर्पोरेशनमध्ये जास्तीत जास्त वापरला गेला तो कदाचित माझ्या पुढाकाराने. पण मी म्हटलं नाही, अजून मी पास झाली नाहीये परीक्षा. का असं म्हटली असेल? कारण अजूनही कचरा रस्त्यावर आहे, अजूनही ते ढीग पडतायत, अजूनही आपली माणसं कमी पडतायत कुठेतरी तो उचलण्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला खूप आव्हान आहेत, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. या दृष्टीने मला वाटतं हा कार्यक्रम आजचा जो आहे तो अतिशय स्तुत्य आहे. कचरा नुसताच हा प्रॉब्लेम आहे का? तर नाही. तुम्ही ग्रेटा थर्नबर्गचं नाव कोणी कोणी ऐकलंय? ग्रेट. सो ग्रेटा थर्नबर्ग ही आता 22 वर्षाची आहे, पण ज्यावेळेला ती 15 वर्षाची होती ती स्वीडन जो देश आहे त्याच्या बाहेर त्यांची पार्लमेंट जी आहे स्टॉकहोल्म ह्या गावा. See, I strongly say this is not the issue of the administration because I have been working with the waste management last 25 years. It is the problem of the community because community is creating the waste. They need to learn how to process it. Till we make community responsible, I don't think the corporation can manage waste. In fact, I would have been happy Commissioner were to be here. Then I would have said few things that we need to make people segregate waste. Now, once see when waste is segregated, the volume is less. आणि त्यामुळे मला अविनाशजी पण म्हणाले की तुम्ही खऱ्या बसल्यावर पण म्हणाले आणि भाषणातून पण म्हणाले की पर्यावरण हा शब्द कदाचित कॉर्पोरेशनमध्ये जास्तीत जास्त वापरला गेला तो कदाचित माझ्या पुढाकाराने. पण मी म्हटलं नाही, अजून मी पास झाली नाहीये परीक्षा. का असं म्हटली असेल? कारण अजूनही कचरा रस्त्यावर आहे, अजूनही ते ढीग पडतायत, अजूनही आपली माणसं कमी पडतायत कुठेतरी तो उचलण्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला खूप आव्हान आहेत, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. या दृष्टीने मला वाटतं हा कार्यक्रम आजचा जो आहे तो अतिशय स्तुत्य आहे. कचरा नुसताच हा प्रॉब्लेम आहे का? तर नाही. तुम्ही ग्रेटा थर्नबर्गचं नाव कोणी कोणी ऐकलंय? ग्रेट. सो ग्रेटा थर्नबर्ग ही आता 22 वर्षाची आहे, पण ज्यावेळेला ती 15 वर्षाची होती ती स्वीडन जो देश आहे त्याच्या बाहेर त्यांची पार्लमेंट जी आहे स्टॉकहोल्म ह्या गावामध्ये सोडवण्यासाठी ग्रीन यूथ मूवमेंट नावाचं एका इनिशिएटिव्ह मध्ये पार्ट घेतला होता. तर हा जो आहे हा फक्त एक लॉन्च इव्हेंट नसून हा आपला एक डिसिजन आहे जो की आता सध्याला होणाऱ्या परिस्थितीला जे काही आपल्याला सामोरं जावं लागतंय. आपण बघतोय गरमी किती वाढत आहे,
तरीही आपण काही करत नाहीये. आपण बघतोय रस्त्यावर असंच कचरा पडलेला आहे, नदी अस्वच्छ झालेल्या आहेत, पोल्युशन होत आहे, या सगळ्या गोष्टी बघतोय. पण आपण काय म्हणतो, मला काय करायचंय, कुणीतरी करेल. ते कुणीतरी कोण आहे आपल्याला माहिती आहे. अशा NGOs आहेत, ते NGOs करतील किंवा गव्हर्नमेंट आहे. सगळ्यात सोपं कारण आहे आपलं, अरे गव्हर्नमेंट काही कामाचीच नाहीये, ती काही करतच नाही असं आपल्याला वाटतं. पण गव्हर्नमेंट काम करत आहे. आपण ॲज अ सिटीजन म्हणून आपली एक सिविक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असलेल्या फॅसिलिटीजचा किती यूज करतो हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आज इथे जेवढे पण यूथ जमा झालेले आहेत, माझी अशी इच्छा आहे की इथे असणारे 100 युवा फक्त आतमध्ये येताना युवक म्हणून आले,